नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे। त्याचा नुकताच जी आर शासनाने काढलेला आहे। आजच्या दिवशी म्हणजे 29 जून 2026 रोजी जी आर काढलेला आहे। चला तर मग बघूया जी आर मध्ये काय दिलंय ते। त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। निराधारांच्या अनुदानाची वाट पाहत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। राज्य शासनाने आजच म्हणजेच दिनांक 29 जून 2026 रोजी विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वितरणासाठी मंजुरी दिलेली आहे। चला तर मग बघूया जी आर मध्ये या ठिकाणी काय दिले ते। या ठिकाणी पाहू शकता, विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरण करण्याबाबत हा या ठिकाणी जी आर पाहू शकता। दिव्यांग सक्षमीकरण विभाग या विभागाने काढलेला आहे आणि दिनांक 29 जून 2026 म्हणजे आजच्या दिवशीच्या ठिकाणी हा जी आर काढलेला आहे। या ठिकाणी जी आर मध्ये काय दिले ते बघूया खाली। या ठिकाणी पाहू शकता, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्याचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे। सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरता पात्र दिव्यांग लाभार्थ्यासाठी खालील प्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे बऱ्याच दिवसापासून लाभार्थी या लाभाची वाट पाहत बसले होते, ते आता मंजूर झालेले आहे आणि लवकरच त्यांच्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच त्यांची जे काही रक्कम असेल, त्याचा काही लाभ असेल ते त्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। चला तर बघूया खाली काय दिले ते। या ठिकाणी पाहू शकता, मुद्दा क्रमांक 1 या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना अनुदान संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना या योजनेतील लाभार्थ्यांना या ठिकाणी किती या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे तर 126,30,66,000 रुपये या ठिकाणी थेट डीबीटी द्वारे यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत। या ठिकाणी खाली काय दिले ते पाहूया। मुद्दा क्रमांक 2 दिव्यांग व्यक्तींना श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना या ठिकाणी किती रक्कम निधी मंजूर झालेला आहे तर 120 कोटी रुपये निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। या योजनेतील लाभार्थ्यांना 120 कोटी निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। सदरील जे काही दोन्ही योजना आहेत, या दोन्ही योजनेतील या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांना महाडीबीटी द्वारे त्यांच्या खात्यामध्ये सदरील रक्कम लवकरात लवकर या ठिकाणी जमा होणार आहे। हा त्याबाबतचा जी आर या ठिकाणी शासनाने आज 29 जून 2026 रोजी या ठिकाणी काढलेला आहे। आता निधी मंजूर झाल्यामुळे या योजनेस पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे आर्थिक लाभ म्हणजेच ग्रामीण भाषेमध्ये त्यांची पगार आता त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे। चला तर मित्रांनो, हा होता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर झालेला जी आर। अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे। अशाच महत्त्वपूर्ण आणि साध्या सोप्या भाषेमध्ये योजनेची माहिती समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। चला तर भेटूया पुन्हा एकदा। जय हिंद, जय महाराष्ट्र।